मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली। अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार होणं बाकी आहे। पण या सगळ्यात आता विधानसभेला भाजपला सोडून शरद पवारांकडे गेलेल्या हर्षवर्धन पाटलांची आणखी एक पलटी बघायला मिळणार का, या चर्चेनं जोर धरलाय। विधानसभेला तिकीट मिळणार नाही हे लक्षात आल्यावर हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांची तुतारी हातात घेतली होती। पण त्यांचा इंदापूर विधानसभेतून तिसऱ्यांदा पराभव झाल्यानंतर त्यांना पुन्हा फडणवीसांची आठवण झाल्याची चर्चा आहे। फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाल्यानंतर हर्षवर्धन पाटलांनी फडणवीसांची अभिनंदन करणारी सोशल मीडिया पोस्ट टाकली। यातून हर्षवर्धन पाटील पुन्हा भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या। आता भाजप त्यांना पुन्हा पक्षात घेणार का, हा पुढचा विषय आहे। पण मवियाचं सरकार येणार म्हणून भाजप आणि अजितदादांकडून पलटी मारणारे नेते कोण, त्यांचं विधानसभेला काय झालं, विधानसभेची पलटी या नेत्यांसाठी राजकीय घात ठरणार का, पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू। 2014 आणि 2019 ला राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणाऱ्यांचे लोंढे वाढले होते। पण 2024च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने 31 जागा जिंकल्यामुळे पक्षांतराचं चित्र उलट पाहायला मिळालं। यात राज्यात महाविकास आघाडीचे वारे वाहू लागल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या। त्यामुळे महाविकास आघाडीकडे महायुतीकडून पक्षांतराला सुरुवात झाली। यात महायुतीकडून इच्छुक उमेदवारच इतके होते की उमेदवारी कुणाला द्यावी हा प्रश्न होता। त्यामुळे महायुतीच्या अनेक इच्छुक उमेदवारांनी महाविकास आघाडीचा रस्ता धरला। मात्र विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीकडे गेलेल्या या उमेदवारांना पराभवाला सामोरं जावं लागलं। आता त्यातील अनेकांची घरवापसीसाठी धडपड सुरू असल्याच्या चर्चा आहेत। यात पहिलं नाव येतं ते हर्षवर्धन पाटलांचं। हर्षवर्धन पाटलांनी इंदापूरमधून अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणेंना तिकीट मिळणार याची खात्री पटताच शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला। पक्षप्रवेश करताना त्यांनी लोकसभेत सुप्रिया सुळेंचा अदृश्य प्रचार केल्याचंही सांगितलं। मात्र विधानसभा निवडणुकीत इंदापूरमधील तिरंगी लढतीचा फटका हर्षवर्धन पाटलांना बसला आणि दत्तात्रय भरणेंचा विजय झाला। हर्षवर्धन पाटलांना सलग तिसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला। 2019 मध्ये पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। भाजपने त्यांची राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या अध्यक्षपदी वर्णी लावून पुनर्वसन केलं होतं। हे पद असतानाही पाटलांनी भाजप सोडली। आता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबतचे जुने फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत। यातून ते पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली। दुसरं नाव आहे समरजित घाटगे यांचं। समरजित घाटगे 2019 पासून भाजपकडून कागल विधानसभा लढण्यास इच्छुक होते। मात्र युतीत तिकीट मिळालं नाही म्हणून त्यांनी 2019 साली अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, ज्यात त्यांनी 88,000 मतं घेतली। त्यानंतर घाटगेंनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला। अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केलं आणि ते भाजपसोबत आले। त्यामुळे कागलमधून विधानसभा लढवण्यास इच्छुक असलेल्या समरजित घाटगेंची कोंडी झाली। त्यामुळे घाटगेंना शरद पवार गटाचा रस्ता धरावा लागला। त्यानुसार त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि तुतारी हाती घेतली। विधानसभेत टफ झालेल्या लढतीत मुश्रीफांनी घाटगेंना 11,581 मतांनी मात दिली। राज्यात भाजपची सत्तेकडे वाटचाल असल्याचं पाहून घाटगेंनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याला फोन केल्याची माहिती आहे। राजकारणाच्या पहिल्याच टर्ममध्ये भाजप सोडली ती ज्ञायक पाटणी यांनी। पाटणी हे कारंजा विधानसभेचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र पाटणी यांचे चिरंजीव आहेत। राजेंद्र पाटणी यांचं निधन झाल्यानंतर ज्ञायक यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती। भाजपनं मात्र ऐनवेळी पक्षांतर करून आलेल्या सई डहाक यांना रिंगणात उतरवलं। भाजपकडून डावलल्यानं पाटणी यांनी शरद पवार गटात प्रवेश केला। शरद पवार गटाकडून लढताना पाटणी यांचा भाजपच्या डहाके यांनी 35,000 मतांनी पराभव केला आहे। आता पुढची राजकीय कारकीर्द पाहता डॉक्टर असलेले ज्ञायक पाटणी हे पुन्हा भाजपशी सलगी करण्याचा प्रयत्न करतील अशी चर्चा आहे। दरम्यान आपली कारकीर्द सुरू करण्यापूर्वीच ज्ञायक पाटणी यांनी पायावर धोंडा मारल्याच्याही चर्चा आहेत। आता बोलूयात दिलीप खोडपे यांच्याबद्दल। जामनेरमधून गिरीश महाजनांना टसल देण्यासाठी शरद पवारांनी भाजपच्याच दिलीप खोडपे यांना गळाला लावलं। जळगाव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले खोडपे 35 वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत होते। मात्र भाजपमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलण्यात येत असल्याचा आरोप करत त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला। मराठा असलेल्या खोडपेंना आंदोलनाचा फायदा होण्याची अपेक्षा होती। निवडणुकीत मात्र गिरीश महाजन यांनी खोडपेंचा 26,885 मतांनी पराभव केला आहे। भाजपचे जुने पदाधिकारी म्हणून आता त्यांच्याबाबत पक्ष काय विचार करणार
महाजन त्यांच्याबाबत अनुकूल राहणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. आता उन्मेष पाटील यांच्याबाबत माहिती घेऊ. लोकसभेत विद्यमान असतानाही भाजपने उन्मेष पाटील यांचं तिकीट कापलं. त्यामुळे पाटील यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश केला. लोकसभेत त्यांनी आपले समर्थक करण पवार यांच्यासाठी काम केलं, मात्र त्यात पवारांचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून उन्मेष पाटील चाळीसगावमधून रिंगणात उतरले. त्यांचा सामना भाजपच्या मंगेश चव्हाणांशी झाला. त्यात चव्हाणांनी पाटील यांचा तब्बल 85,653 मतांनी पराभव केला आहे. लोकसभेनंतर विधानसभेतही झालेल्या पराभवामुळे पाटील यांचे राजकीय भवितव्य अंधारात गेल्याच्या चर्चा आहेत. पक्षांतर करून स्वतःचा घात केलेल्यांमध्ये आता राजेंद्र शिंगणे यांचं नाव प्राधान्यानं घेतलं जातंय. विधानसभेत शिंगणे तुतारीच्या हवेला भुलल्याची चर्चा आता सुरू आहे. शिंगणे यांनी राष्ट्रवादीत झालेल्या बंडात उपमुख्यमंत्री अजित पवारांना साथ दिली होती. लोकसभेनंतर अजित पवार गटाची झालेली पडझड पाहून शिंगणेंनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपला नूर बदलला. मी जिल्हा बँक वाचवण्यासाठी अजितदादांसोबत गेलो होतो, मात्र माझं मन कायम पवार साहेबांसोबतच होतं, असं त्यांनी सांगण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी तुतारी हाती घेत शरद पवार गटात प्रवेश केला. आता निवडणुकीत त्यांचा अजित पवार गटाचे मनोज कायंदे यांनी 4,650 मतांनी पराभव केलाय. त्यामुळे जिल्हा बँकेच्या घोटाळ्यात अडकलेले शिंगणे पुन्हा एकदा सत्तेच्या उभेला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र सोडून गेलेल्या शिंगणे यांच्यावर अजित पवार गटाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती. त्यामुळे आता त्यांना अजित पवार गट पुन्हा जवळ करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राजकीय घात केलेल्यांमध्ये 73 वर्षीय गोपालदास अग्रवाल यांचंही नाव घेता येईल. 3 टर्म आमदार राहिलेल्या अग्रवाल यांनी 2019ला काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. गोंदियातून त्यांचा अपक्ष विनोद अग्रवाल यांनी पराभव केला होता. त्यानंतरही ते भाजपमध्ये टिकून राहिले होते. मात्र लोकसभेत काँग्रेसने राज्यातील 13 जागा जिंकल्या. विदर्भ आणि मराठवाड्यातही काँग्रेसला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर गोपालदास अग्रवाल भाजपमधून पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल झाले. निवडणुकीत मात्र गोपालदास अग्रवाल यांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. भाजपच्या विनोद अग्रवाल यांनी त्यांचा 61,608 मतांनी पराभव केलाय. सलग दुसऱ्या पराभवानंतर आता अग्रवाल काय निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मिनल पाटील खदगावकर यांनीही निवडणुकीपूर्वीच भाजपातून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अशोक चव्हाण यांच्यानंतर खदगावकर कुटुंब भाजपमध्ये गेलं होतं. मिनल पाटील यांना नायगावमधून विधानसभेचं तिकीट मिळण्याची अपेक्षा होती. उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष अर्ज भरणार, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतरही तेथून भाजपचे राजेश पाटील यांची उमेदवारी फिक्स झाली. भाजपकडून डावलल्यानंतर खदगावकर कुटुंब पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये दाखल झालं. काँग्रेसकडून मिनल पाटील यांना रिंगणात उतरवलं गेलं. दरम्यान अशोक चव्हाण असतानाही नांदेड लोकसभेत भाजपचा पराभव झाला होता. त्यामुळे खदगावकरांना विजयाची हमी होती. निवडणुकीत मात्र भाजपच्या राजेश पाटील यांनी खदगावकरांचा 47,629 मतांनी पराभव केलाय. फलटणचे माजी आमदार दीपक चव्हाण यांचीही राजकीय गोची झाली आहे. फलटणमधून अजित पवार गटाकडून दीपक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली होती. एका कार्यक्रमात अजित पवारांनी रामराजे निंबाळकरांना फोन करून चव्हाणांना उमेदवारी दिली होती. मात्र महायुतीत रणजित सिंह निंबाळकर यांच्याशी असलेल्या वादातून रामराजे यांनी आपले बंधू संजीवराजे निंबाळकर आणि दीपक चव्हाण यांना शरद पवार गटात पाठवल्याचं बोललं गेलं. त्यामुळे ऐनवेळी अजित पवार गटाकडून सचिन कांबळे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. विधानसभा निवडणुकीत पाटील यांनी 3 टर्म आमदार राहिलेल्या चव्हाणांचा 17,000 मतांनी पराभव केला. या पराभवामुळे रामराजेंचे समर्थक असलेल्या चव्हाणांचे राजकीय भवितव्य धोक्यात असल्याचंही बोललं जातंय. आता माहिती घेऊ KP पाटील यांच्याबाबत. बिद्री साखर कारखान्याची लेखापरीक्षणाची मागणी झाल्यानंतर KP पाटील यांनी महायुतीतील अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत आपण हसन मुश्रीफ यांच्यासोबत असणार, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. विधानसभेत मात्र त्यांनी पलटी मारली. कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांची KP पाटील यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. राधानगरीतून त्यांची लढत शिंदे सेनेच्या प्रकाश आंबेडकरांशी झाली. त्यात KP पाटलांचा 38,259 मतांनी पराभव झाला. आता बिद्री साखर कारखान्यासाठी ते काय निर्णय घेणार, याची कोल्हापूरकरांना उत्सुकता आहे. दरम्यान लोकसभेत वातावरण विरोधात गेल्याच्या चर्चेतून अनेक नेत्यांनी महाविकास आघाडीत प्रवेश केल्याचं बोललं जातं. त्यातील काही नेत्यांचे प्रवेश हे महायुतीच्या जिव्हारी लागले आहेत. त्यात समरजित घाटगे, हर्षवर्धन पाटील, उन्मेष पाटील, दिलीप खोडपे, राजेंद्र शिंगणे यांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या वापसीबाबत संबंधित पक्ष कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं?
महायुतीला मिळालेल्या 235 जागांच्या मॅन्डेटमुळे ऐनवेळी सोडून गेलेल्या या नेत्यांचं राजकीय भविष्य धोक्यात आलं आहे का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा आणि बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.